आज भाजी काहीतरी खास हवी आहे तर हा व्हिडिओ स्किप करू नका। आज बनवणार आहोत पनीर बटर मसाला। इतका क्रीमी आणि टेस्टी होतो की रेस्टॉरंटलाही विसरून जाल। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात अगोदर आपल्याला गॅस ऑन करून त्यावरती पॅन ठेवायचा आहे आणि त्यामध्ये 2 उभे चिरलेले कांदे घालायचे आहेत आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला कांदे छान परतवून घ्यायचे आहेत। सोबतच त्यामध्ये आपल्याला 2 टोमॅटो घालायचे आहेत मीडियम साईजचे। त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 आल्याचे तुकडे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। त्याचबरोबर 7-8 काजू घालायचे आहेत आणि याला व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे। याला थोडंसं झाकून ठेवायचं आहे आपल्याला आणि छान एक वाफ काढून घ्यायची आहे। तोपर्यंत मी पनीर कट करून घेते। तर पनीरचे तुम्ही हवे तसे साईजमध्ये तुकडे करून घेऊ शकता। इथे मी बघू शकता तुम्ही थोडेसे आयत आकाराचे तुकडे कट करून घेतलेले आहेत। तर आता इकडे मसाल्याला पण आपल्या वाफ छान बसलेली आहे। बघू शकता छान नरम झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला कोथिंबीरीच्या काड्या घालून घ्यायच्या आहेत आणि हे थोडंसं थंड झालं की आपल्याला याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। तर मिक्सरमध्ये छान बारीक आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे। तर बघू शकता आपली जी ग्रेव्ही आहे ती तयार झालेली आहे। आता त्याच पॅनमध्ये आपल्याला परत थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जे आपण पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपल्याला याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। तो खूप जास्त पण फ्राय नाही करायचे आपल्याला। थोडंसं लालसर कलर आला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तर छान आलटून पलटून आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे आणि खूप जास्त पनीर तळलं की पनीर चिवट होतं, त्याच्यामुळे हलक्या रंगावरतीच आपल्याला पनीर तळून घ्यायचं आहे। आता एक कढई ठेवायची आहे गॅसवरती आणि त्यामध्ये आपल्याला बटरचे 2 क्यूब घालून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर थोडंसं तेल घालायचं आहे कारण की फक्त बटर जर घातलं तर बटर जळतं। आता बटर छान मेल्ट झालं की त्यामध्ये जे आपण ग्रेव्ही बनवून घेतली आहे ती घालायची आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान तेल सुटेपर्यंत याला आपल्याला परतवून घ्यायचं आहे। थोडा वेळ झाकून एक वाफ काढून घ्यायची आहे। तर परत एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला घालायचे आहे त्यामध्ये सुखे मसाले। तर इथे मी काश्मीरी रेड चिली पावडर घेतली आहे 1 मोठा चमचा, त्याचबरोबर 1 चमचा घरगुती लाल तिखट। आता घालायचे यामध्ये धणे जिरे पूड आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि हा मसाला व्यवस्थित एकदा मिक्स करून आपल्याला यावरती झाकण ठेवून 5 मिनिटे शिजू द्यायचं आहे। तोपर्यंत मी पाणी गरम करायला ठेवते। बघू शकता मसाला छान फ्राय झालेला आहे। आता यामध्ये आपण पनीर बटर मसाला जो आहे तो घेतलेला आहे रेडीमेड आणि त्यामध्ये थोडंसं दूध घालून त्याला मिक्स करून घेतलं आहे आणि ते या ग्रेव्हीमध्ये घालून घेतलेलं आहे। तर याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचे आणि गरम पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला। तर जो रेडीमेड मसाला आहे तो तुम्ही स्किप पण करू शकता, त्याच्याऐवजी घरचा गरम मसाला वगैरे पण वापरू शकता। आता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता यामध्ये जे फ्राय केलेलं पनीर आहे ते आपल्याला घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान उकळी काढून घ्यायची आपल्याला। छान उकळी आली की यामध्ये वरतून आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर, कसुरी मेथी आणि घरची फ्रेश क्रीम मी इथं वापरली आहे। तर तुम्ही बाजारामध्ये जी मिळते क्रीम ती पण वापरू शकता। तर अशा पद्धतीने आपले पनीर बटर मसाला तयार झालेला आहे। तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।